विरोधकांना काय बोलायचं ते बोलून दे, त्यांनी बोलत राहावं आणि आम्ही काम करत राहावं। कोणताही कार्यक्रम हा इव्हेंट नको। निवडणुका आल्या की तुम्हाला इव्हेंट दिसतो। आदरणीय नाईक साहेबांनी आम्हाला सांगितले आपल्याला इव्हेंट नको, आपल्याला मुवमेंट पाहिजे आणि मुवमेंट ही जनसेवेची असली पाहिजे। निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काम करण्याचे संस्कार हे आमच्यावर नाही आहेत। कामांच्या आकडेवारीनं किंवा कामांच्या संख्येनं नाही, परंतु लोकांच्या मनातल्या त्या ठिकाणी ज्या भावना आहेत त्या समजून त्यांना एक विश्वास देणं, त्यांना हव्या असलेल्या गोष्टी करणं आमच्या सगळ्यांचं ठरलं। बेलापुर मतदार संघ में नवी मुंबई भाजपा जिलाध्यक्ष संदीप नाइक की सक्रियता। संदीप नाइक को हर दिन मिल रहा जनता का भारी प्रतिसाद और जनता के स्नेह को देखकर आज उनके प्रतिद्वंदियों में राजकीय घबराहट निर्माण हो गई है। बेलापुर विधानसभा मतदार संघ में संदीप नाइक की जनसेवा की पावर इंजन की रफ्तार के आगे क्या विपक्ष खुद को इनसिक्योर समझ रहा है? क्या संदीप नाइक को मिलती लोकप्रियता से उनमें राजकीय अस्वस्थता निर्माण हो चुकी है? इन्हीं सवालों पर पत्रकार द्वारा पूछे गए सवाल पर संदीप नाइक ने आए दिन अपने कार्यक्रमों के माध्यम से आलोचना करने वाले आलोचकों को क्लीन बोल्ड करते हुए कहा कि हम गणेश नाइक के ऐसे सच्चे कार्यकर्ता हैं जो चुनाव को देखकर काम नहीं करते। हम इवेंट के माध्यम से नहीं बल्कि मूवमेंट के तहत जनसेवा पर विश्वास रखते हैं। कामांच्या आकडेवारीनं किंवा कामांच्या संख्येनं नाही, परंतु लोकांच्या मनातल्या त्या ठिकाणी ज्या भावना आहेत त्या समजून त्यांना एक विश्वास देणं, त्यांना हव्या असलेल्या गोष्टी करणं याकरता प्रत्येकानं कार्यरत राहिलं पाहिजे। आपल्याला काय द्यायचं आहे त्यापेक्षा लोकांना काय हवं अशा गोष्टींच्या कामाची पूर्तता झाली पाहिजे आणि कोणताही कार्यक्रम हा इव्हेंट नको। निवडणुका आल्या की तुम्हाला इव्हेंट दिसतो। आदरणीय नाईक साहेबांनी आम्हाला सांगितले आपल्याला इव्हेंट नको, आपल्याला मुवमेंट पाहिजे आणि मुवमेंट ही जनसेवेची असली पाहिजे आणि जनसेवेचं व्रत घेऊनच हे सर्व कार्यकर्ते काम करतात। ये काम मैंने किया, इस बात का ढिंढोरा पीटने वाले आलोचकों को संदीप नाइक ने करारा जवाब देते हुए कहा कि हमने और हमारे सहकारियों ने भी अपने कार्यकाल में करोड़ों के जनहित की दिशा में काम किए हैं, मगर हम बोलने या श्रेय लेने में नहीं बल्कि काम करने पर विश्वास रखते हैं। आता कोणी बोलतात या विरोधकांचा विचार करायला आपल्याला गरज नाही। या नवी मुंबईचा 20 वर्षापासून एक समतोल झालेला विकास, कोणत्याही गोष्टीचं न घेतलेलं श्रेय म्हणजे आदरणीय गणेशजी नाईक साहेबांनी एवढ्या कार्यक्रमांचे उद्घाटन केलेले आहेत। आता JD सुतार साहेबांनी स्टँडिंग कमिटी सभापती, मी 3दा स्टँडिंग कमिटी सभापती, महापौर म्हणून करोडोची कामं त्या ठिकाणी केलेले आहेत। इतर शहरांच्या तुलनेत त्या प्रकल्पाच्या दर देखील कमी होते, परंतु ते आम्ही केलं असं एकही नाईक साहेबांचा कार्यकर्ता किंवा एक जागृत प्रतिनिधी तुम्हाला बोलता दिसणार नाही। आम्ही जनतेचे सेवक आहोत, आम्ही जनतेचे ट्रस्टी आहोत। त्यामुळे या शहराला चांगलं सातत्यपूर्वक आणि निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काम करण्याचे संस्कार हे आमच्यावर नाही आहेत। त्यामुळे विरोधकांना काय बोलायचं ते बोलून दे, त्यांनी बोलत राहावं। आम्ही नाईक साहेबांचे त्या ठिकाणी कार्यकर्ते आहोत, त्यांनी बोलत राहावं आणि आम्ही काम करत राहावं। संदीप नाइक ने आगे कहा कि आलोचकों की आलोचनाओं पर जवाब देने से अच्छा हमारे सामाजिक कार्यों का अनुसरण अगर कोई कर रहा होगा तो हम उनका स्वागत ही करेंगे। कोणी डिस्टर्ब होऊ नये आणि कोणी आपण केलेल्या कामाचं अनुकरण करत असेल तर त्याने अनुकरण करावं। समाजसेवेचं जर कोणी त्याचं जर म्हणजे स्वीकार करत असेल आणि जास्त समाजसेवा करत असेल त्यांनी केली पाहिजे आणि आम्ही त्यांचं त्या ठिकाणी स्वागतच करू, त्यांचं कौतुक करू। त्यामुळे कोणी करतं काय करतं याच्याबद्दल बोलण्याची मला गरज नाही। आमच्या ठरलंय इस घोषणा के विषय में संदीप नाइक ने कहा कि अन्य शहरों की तुलना में इस शहर में बेहतरीन काम हुआ है और आगे भी अच्छा काम जारी रखने के लिए आमचं ठरलंय की या शहरामधील सर्वच समस्या या संवादातून आपण समजून त्यांना समाधान देण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि चांगल्या गोष्टीचा स्वीकार करत या शहरामध्ये शहराचं असलेलं नावलौकिक जे आजवर इतर शहरांच्या तुलनेनं एक वेगळंच शहर म्हणून नवी मुंबई शहराची ओळख आहे, हे टिकवण्याचं काम हे प्रत्येकानंच केलं पाहिजे। त्यामुळे चांगल्या गोष्टी करत या शहराचा विकासाची कास धरत एक चांगलं काम करायचं आमच्या सगळ्यांचं ठरलं।
काम की रफ्तार ने बेलापुर मतदार संघ में संदीप नाइक को बेहद ट्रेंडिंग और विरोधकों को एंटी बना दिया है। अब देखते हैं कि आने वाले समय में नवी मुंबई की राजनीति का रुख क्या करवट बदलता है। ब्यूरो रिपोर्ट, नवी मुंबई नेटवर्क।